ते निलेश दादांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले होते. म्हणजे आपल्या संघाला एखाद्या चांगल्या प्लॅटफॉर्म मध्ये खेळवावं हे त्याचं स्वप्न असतं. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. आमचे दोघे लाडके समालोचक तुमच्यासोबत जोडतील. आदर्श सूर्यवंशी आणि रोशन सर यांच्या राजेश सर या दोघांच्या वाणीतून मॅचची एक छान कहाणी आपण ऐकणार आहोत. मॅचला थोडासा स्पीडअप द्यायचा विनंती करेल. बरोबर पहिला चेंडू पडतोय 4:41 थँक्यू सो मच सर. वळूयात मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत. थोडीशी चुकी. खूप चांगला प्रयत्न राहिला. कौतुक करावं लागेल. चांगला प्रयत्न राहिला होता. अगदी बॉल सीमारेषा पार अगदी तोडफोड निघून गेलाय. 4 धावा मिळतात. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. नक्कीच तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिला तर एक उंच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा नक्कीच. आणि झेल खाली क्षेत्ररक्षक धावत होता अक्षरशः झेल टिपण्यासाठी. आणि ऐन मोक्याच्या वेळी मात्र झेल जमिनीला दान केला गेला. आणि नक्कीच एक जीवनदान आणि प्लस म्हणजे बाउंड्रीमध्ये कन्वर्ट झालेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येस, पहिल्याच बॉल वरती 4 धावा आल्या. अगदी पाहायला गेलं तर प्रशांत आणि अंकुश ही जोडी आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अगदी शरद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी विचार केला तर पेशवा 11 विपक्ष वेदांत प्रतीक 11 सातारा या दोन्ही टीमच्या दरम्यानचा चाललेला हा मुकाबला आपण अनुभवतोय. टॉप जिंकून क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल यावेळी पहा गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत असताना यावेळी नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवरती एक झेल देण्यास भाग पडला होता. आणि तदनंतर मात्र आता हा एक चेंडू आपल्याला निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अप्रतिम. येस, डेफिनेटली प्रशांत यांची चर्चा होती. मागील मॅच मध्ये तब्बल वैयक्तिक विचार केला तर 11 बॉल 38 या आकड्यावरती खेळले होते. आता इथून पुढे मात्र या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. पुढचा बॉल शरद कोंडाळकर. हो अगदी सेन्सिबल क्रिकेट पूर्णपणे थांबवून ठेवलंय. सिंगल मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरसावत असताना धावा लगावले जातील धावफलकावरती. 5 धावा. चांगली गोलंदाजी होतीये. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 5 ही आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अजूनही मोठे प्रहार नितांत गरजेचे असतील. पहिल्या वेळेला पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावांचा पाऊस पडणं गरजेचं असेल. आणि ते करण्यामागे मात्र फलंदाज या ठिकाणी तत्परतेने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात सर. येस, डेफिनेटली. पुढचा बॉल यावेळी पहा अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत. चांगला प्रयत्न राहिला आहे. अगदी गली रिजन मधून बॉल चाललाय. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान धावेचा कॉल आहे. यावेळी आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. तब्बल पाहायला गेलं तर या बॉलवरती 3 धावा ऍड केल्या गेल्यात. काय रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिला. अगदी प्रशांत आणि अंकुश यांचं कॉम्बिनेशन पूर्णपणे जमलं गेलंय. कॉलिंगने अगदी धावा बनवल्या. या बॉलवरती 3 धावा प्राप्त केल्या गेल्या. 8 धावा धावफलकावरती. पहिलं षटक अगदी मोठे फटके येत नाहीयेत परंतु अगदी एकेरी द्वेरीने का होईना संघाची धावसंख्या पुढे सरसावते. चांगल्या अगदी रनर येते आगली आहे. नक्कीच सर. या गोलंदाज मत कायम झेल मतलब 2 वेळा झेल आपण इथे सुटलेले पाहिले होते. यावेळी सुरेख चेंडू. पुन्हा एकदा बघा स्लोअर पद्धतीचा चेंडू टप्पापल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल. आणि यष्टिरक्षकाने आपलं काम चोख बजावले यावेळी. त्यामुळे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गणला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. अगदी व्हेरिएशन गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. पूर्णपणे गती काढली जाते. अगदी चांगली गोलंदाजी. अप्रतिम. अगदी माइंडसेटचा वापर करून मात्र ही गोलंदाजी हाताळली जाते. कारण P1चं षटक आहे. जबाबदारीचं षटक हातात असताना पुढचा बॉल यावेळी पहा खुलव्या टप्प्याचा बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टर सर्जवला होता. क्षेत्ररक्षक होते. चुकी होतीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक समाप्त होते. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 9 धावा. चांगली गोलंदाजी शरद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी प्रशांत बोत्रेला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालं. 9 धावा लगावल्या गेल्यात. 1 षटक समाप्त. नक्कीच सर. शरद या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. आणि या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलंय त्या दोन्ही फलंदाजांना. आणि विशेष करून 3 झेल या आपण षटकामध्ये पाहिले परंतु 3ही झेल मात्र काही टिपू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. नाहीतर काहीतरी यावेळी समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला 9 ही पाहायला नक्कीच मिळते. परंतु एखादा गडी मात्र तंबूत परतला असतं तर त्या 3 झेलापैकी एखादा झेल जरी टिपण्यात यश मिळवलं असतं तर क्षेत्ररक्षकाने सर. येस, डेफिनेटली. चांगली गोलंदाजी होती. चला प्लीज विनंती करेन दोन्ही टीम स्पीडअप घ्या. अगदी वेळेनुसार आतापर्यंत आपण चाललेलो आहे. आणि त्याच प्रकारे तुम्ही देखील सहकार्य करा. जास्त वेळ घेऊ नका. पहिले षटकामागे धावा आलेल्या आहेत. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रशांत बोत्रे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अंकुश सज्ज आहेत. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण नजर वळवली तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. किशोर या खेळाडूकडे नजरा वळलेत.
पहिलाच बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल निघून जातो आहे. 4 धावा मिळतील. अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. प्रशांत भोत्रे यांनी या बॉल वरती केलाय वार, चौकार. नक्कीच प्रशांतने या चेंडूवरती पहिलंच हेरून ठेवलं होतं, डोक्यात मानस ठेवला होता की या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा आणि तोच पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करून चेंडूला 1 बाउन्स पाठवले सीमारेषा पार. यस, आक्रमणाची भाषा आता मैदानाच्या आतमध्ये बोलली गेली आहे आणि याच प्रकारचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. अगदी मागील मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारली तरी सुद्धा कुठेतरी पराभूत व्हावं लागला. गोलंदाजीची जमीन बाजू राहिली होती, दरम्यान झालेला हा इट्स आउट ऑफ द पार. क्लासिकल ब्युटिफुल स्ट्रोक, प्रशांत बोत्रेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार येतोय. PMPL ब्रँडेड स्ट्रोक, दर्जा दाखवणारा हा षटकार, 6 धावा. नक्कीच हा टायमिंग शॉट म्हणावा लागेल. चेंडू पडल्यानंतर बॅटवरती आल्यानंतर बॅटच्या स्लॉटमध्ये आल्यानंतर चेंडूला समोरच्या प्लॉटमध्ये डिपॉझिट केलंय आणि नक्कीच 6 धावा या खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, अगदी रिव्हर्स साठी प्रयत्न राहिला होता परंतु स्वतःमध्ये कंट्रोल ठेवला आणि ऑन साइडला मात्र फेकून दिला. षटकार आलाय, 6 धावा मिळत आहेत. किशोर यांच्यावरती आक्रमण चढवलंय. हो, यावेळी पहा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक स्वतः बॉल पर्यंत येत आहेत. मोठी विकेट, मोठा धक्का, मोठा मासा, 440 ओव्हरचा धक्का. फलंदाज बाद प्रशांत बोत्रे या मॅच मध्ये चांगली खेळी करू शकलेला नाहीये. एक मोठा फटका खेळल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास होता की दुसऱ्या बॉलवरती देखील आक्रमण करावं. गोलंदाजांनी अगदी ओळखलं, अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि तदनंतर मात्र फलंदाजाला परतीचा इशारा. विकेटचं पतन, पहिला धक्का टीम वेदांत प्रतिक्रियेवर सातारा टीमला. नक्कीच सर, यावेळी जर विचार केला आपण प्रशांत याचा, तर प्रशांत पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिला होता आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये एक धावांची पूर्तता आपल्याला पूर्ण करायची आहे, मोठी धावसंख्या उभी करायची आहे. या इराद्याने मोठे फटकेबाजी करण्यासाठी तत्पर असलेला प्रशांत यावेळी मात्र थोडीशी चूक करतोय. 2 मोठे प्रहार आल्यानंतर तिसऱ्या प्रहार करण्याचा प्रयत्न तिसऱ्या चेंडूवरती, परंतु थोडासा फटका फसला म्हणावा लागेल आणि नक्कीच इथे जेल बाद होऊन परतावं लागेल. 19 वरती 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. येस, फलंदाज बाद होत आहेत. अगदी किशोर यांचे कौतुक करावं लागेल. अगदी सकाळच्या सत्रातील मॅच आपण अगदी पाठीमागे गेलो तर या खेळाडूने अगदी आपल्या नावाचा डंका वाजवला होता. अंतिम षटकामध्ये काय गोलंदाजी केली होती. 6 बॉल 11ची गरज असताना अगदी लाजवाब षटक हात आलं होतं. तोच किशोर सध्या आपण पाहतोय. अगदी 1.3चा खेळ झाला, 19 धावा धावफलकावरती. गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल, चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील दर्जेदार आहे. 1च धाव मिळेल. नक्कीच एका धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज, कारण गोलंदाजीचा जर मारा बघितला तर एक सुरेख गोलंदाजी, एक चांगली लय पाहायला मिळते. म्हणजे कोणतेही मोठे फटके सजवण्यासाठी तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागेल की हा मोठा फटका जर मी मारला तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाईल का झेल उडून मी झेल बाद होईन, ही भीती मात्र आपल्याला पाहायला मिळते. येस, डेफिनेटली. यापुढे पहा, अगदी चांगला चेंडू होता, अगदी लोअर फुटास बॉल दिशा दिली, हलक्या हाताने खेळलाय, पूर्णपणे सिंगल मिळेल. अगदी स्ट्राईक रोटेट करण्याचा इरादा होता. अंकुश आपण पाहू शकाल, स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होत आहेत. आक्रमण करावं लागेल, चांगली धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल, कारण मागील मॅच मध्ये पाहायला गेलं तर टीम वेदांत प्रतिक्रियेवर संघाची धावसंख्या तब्बल 76 धावा असताना सुद्धा पराभूत ठरवावं लागलं. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला चांगली मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण पुढील संघाचा विचार केला तर मातब्बर संघ आहे. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत सुजित शेवाळे. कॅच मात्र पकडला गेलाय. विकेटचं होईल पतन, फलंदाज बाद. यावेळी सुद्धा सर तुम्ही दुसऱ्या विकेटचा जर विचार केला तर जी पहिली विकेट जी गेली, म्हणजे पहिलाच प्रशांत बोत्रे आउट झाला, तर त्याने सुद्धा 2 मोठे फटके सजवले होते आणि तदनंतर तिसऱ्या फटक्यावरती म्हणजे एक खराब फटका म्हणावा लागेल, कारण धावसंख्या निघत नव्हती, त्यामुळे मोठे फटके मारण्याची नितांत गरज असं मानस धरून फटकेबाजी केली होती आणि तदनंतर पहिला विकेट प्रशांत तंबूत परतला. त्यानंतर सेम त्याच्याच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. दुसरा गडी पण त्याच पद्धतीने आपल्याला आउट झालेला पाहायला मिळतोय. येस, डेफिनेटली. कमलेश एक मोठी विकेट माघारी झाली. अगदी बाईट मध्ये आम्ही पाहिलं होतं, त्यांनी सांगितलं 76 धावा बनवल्या होत्या, आम्हाला त्याहून जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण समोरच्या टीमचा विचार केला तर अक्षरशः पेशवा 11 संघ शरद कोंडाळकर असतील, सुजित शेवाळी सारखा हार्ड हिटर खेळाडू आहे म्हटल्यावरती तुम्हाला चांगली धावसंख्या या मॅच मध्ये उभी करावी लागेल. चांगली धावसंख्या सेट केली तर तुम्हाला गोलंदाजी करताना तुमच्या गोलंदाजांना जास्त प्रेशर येणार नाही. परंतु यापुढे पहा, अगदी 2 विकेट गमावलेले आहेत, 2 षटक अगदी आतापर्यंत समाप्त झाले. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 21 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच. या दरम्यान आमच्या आपल्या मान्यवरांच्या कक्षामध्ये विलास चिकणे साहेब मान्यवर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचे हार्दिक स्वागत असेल.
आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्यात यासाठी सुद्धा आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. यस मान्यवरांची उपस्थिती वेलकम. संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया. दरम्यानचा हा फटका आपण पाहू शकाल अंकुशांच्या बॅटमधून अगदी रिप्लेमध्ये दाखवलं जाईल. ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज कव्हर केली जाते. अगदी गोलंदाज निघाले आणि तदनंतर मात्र आल्या आल्या अगदी काय फटका केलाय सर, अप्रतिम स्ट्रोक. यावेळी देखील दरम्यानचा चांगला बॉल पहा, अगदी चोरटी धाव, एक धाव घेतली जाते, धावफलकावरती ऍड होईल. चांगली गोलंदाजी होती आहे आणि दरम्यानचे एक धावेसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. नक्कीच, पण या मर्यादित 5 षटकांचा हा सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू आपण पाहतोय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला चांगली मिळते. दरम्यानचा एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. अप्रतिम आक्रमण चढवले गेले. सातत्याने आता मोठे फटके यायला सुरुवात झाली. आता जबाबदारी आकाशने घेतली आहे. आकाशने मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करायला सुरुवात केली आहे. यावेळी देखील पाहू शकाल अगदी गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, दिशा दिली बॉलला, अगदी बॉल फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. अप्रतिम बॅटिंग, आकाशने मात्र जबाबदारी केली आहे. नक्कीच, आणि अंकुशला साथ देण्याची मात्र यावेळी गरजच असेल. यावेळी मात्र सुरेख हलकेच हाताने स्टेअर केलेला हा चेंडू एक धाव निश्चित मिळेल. थोडासा क्षेत्ररक्षक या ठिकाणी फंबल होतोय आणि इथे दुसऱ्या धावेचा सुद्धा विचार केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. येस 34 धावा लगावल्या गेल्या धावफलकावरती. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 2.4चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. दत्ता आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सातत्याने अगदी सकाळच्या सत्रापासून अगदी उल्लेख केला देसाई सरांनी. लेदर क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे आणि दत्ता तेच गोलंदाज आपण पाहतोय. अगदी समोरच्या दिशेने अगदी हलक्या हाताने केलाय, दिशा दिली आहे, बॉलला क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पहा अगदी एक धावेसाठी मात्र संघर्ष केला जातोय. मोठे फटके येत नाहीयेत. दरम्यान अगदी अंकुश आणि आकाशच्या बॅटमधून जरूर मोठा फटका आला आणि तदनंतर मात्र जास्त धावेंसाठी मात्र संघर्ष चाललाय. पूर्णपणे जकड आणि पकड निर्माण केली आहे मॅच मध्ये. यावेळी बघा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आणि तिथे संकेतने मात्र या साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतलाय आणि इथे मात्र तंबूत परतावं लागेल. ते फलंदाज अंकुश याला एक चांगली खेळी करत होता. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा जमा केल्या होत्या आणि त्याच अंकुशला मात्र माघारी पाठवण्यात यश मिळतोय ते दत्ता नावाच्या गोलंदाजाला. अप्रतिम अगदी सातत्याने विकेट्स प्राप्त केल्या जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत प्रोजेक्ट स्कोर सांगतोय 59 पर्यंत तुमची धावसंख्या पोहोचू शकते. याच अगदी रणनीतीने आतापर्यंत याच अनुषंगाने जर तुम्ही खेळ केला तर चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त होऊ शकते. परंतु सर अगदी 4थं षटक आता मार्गस्थावरती येत आहे. एखादं असं षटक जर आलं अगदी बॅटरने अगदी या षटकामध्ये धुळा उडवला तर चांगली धावसंख्या उभारू शकते. नक्कीच या ठिकाणी मात्र फलंदाजांची भागीदारी महत्वाची असेल, कारण आतापर्यंत आपण पाहतोय एकामागोमाग एक विकेट तंबूत परतले, 3 विकेट तंबूत, एक महत्वाची विकेट्स आपण तंबूमध्ये जाताना पाहिलेत. त्यामुळे आता जी आकाश आणि अतुल हे 2 फलंदाजांना एक फलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल. एका साईडला कुठेतरी संघाची मोठी धावसंख्या उभारायची या हेतूने फलंदाजी करणं गरजेचं असेल. येस डेफिनेटली. आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज दिग्विजय सज्ज होत आहेत. पहिला बॉल लेफ्ट आर्म सोडून दिलाय. येस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दंडित केले गेले. यावेळी व्हाईट बॉल आता मात्र एक्स्ट्राज मध्ये ऍड होईल. 1 ने धावसंख्या पुढे सरसावत असताना अगदी धीम्या गतीने, अगदी असं म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे, त्याचप्रमाणे धावसंख्या पुढे सरसावतीये. 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. नक्कीच तुम्ही थेंबाचा विचार केला या ठिकाणी थेंबे थेंबे तळेसाची, आणि थेंबामध्ये तेवढी ताकद असते की जेव्हा थेंब एका उंचावरून पडतो तो वॉटरफॉल निर्माण करण्याची ताकद, त्या पाण्यामध्ये लहर निर्माण करण्याची ताकद नक्कीच त्या थेंबामध्ये असते. यावेळी उंच उडालेला कारंजा खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि आहे ते एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये टिपतोय. नक्कीच गडीला तंबूत परतावं लागेल. अप्रतिम काय गोलंदाजी होती. दिग्विजय पहिला बॉल अगदी खराब हाताला, तदनंतर मात्र यावेळी विकेट प्राप्त केली आहे. आकाशला परतीचा इशारा दिलाय. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला कॅच पाहायला मिळाला, जिथे फलंदाजाला परतीचा इशारा, चले जाओ टाटा बाय बाय आपका खेळ खतम, विश्रांतीसाठी डगआउट मध्ये पाठवलं जात आहे आणि न्यू बॅटर येतील लगेचच मैदानामध्ये. नक्कीच यावेळी सर पेशवा 11 संघाचा तुम्ही विचार केलात, गोलंदाजांचा विचार केलात तर एखाद्या स्थिर झालेल्या फलंदाजाला नक्कीच ते लगेच तंबूत पारवतात. त्याच्यामुळे एक मोठी भागीदारी होऊ शकत नाहीत. यामुळे नवीन फलंदाज येतोय, पुन्हा सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेतोय आणि तदनंतर मात्र धावसंख्या रोखण्यात त्यांना यश मिळतंय. येस डेफिनेटली.
अगदी चौथं षटक बारगस्तावरती आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली आहे. अगोदरचा बॉल पाहिलं तर वाईट आला होता. यस, टॉस साठी आपण कॉल करणार आहोत. नेक्स्ट मॅच जी असणार आहे सुरवे टायगर्स विपक्ष शाहू शेव्हिलियर्स शाहूवाडी कोल्हापूर. दोन्ही टीम्स चे कॅप्टन विनंती करेन जसा इनिंग ब्रेक होईल तसं आपण लगेचच टॉस्क बॉक्समध्ये यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किरण मस्कर सर तुमच्या समोर जोडले जातील. विनंती करेन प्लीज. सुरवे टायगर विपक्ष शाहू शेव्हिलियर शाहूवाडी कोल्हापूर दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच तयार राहा. नेक्स्ट मॅच टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेऊ. जाऊयात मॅच कडे. पुन्हा एकदा दिग्विजय सज्ज होत आहेत. ऑन स्ट्रायकिंग इन बॅटर मनोज. यावेळी बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि त्यानंतर फलंदाजाचा स्वीट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र इथे फेल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच चेंडूची निर्धाव सांगता होते. 0 ही धावसंख्या या चेंडूवरती खर्च केली जाते. दिग्विजयाचं वारंवार कौतुक केलं जात असेल त्याच्या समर्थकांकडून त्याच्या संघ मालकाकडून. आणि आता धावसंख्येचा विचार केला आपण तर नक्कीच 36 वरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3.2 षटक प्रगतीपथावर असताना येस, चांगली धावसंख्या उभा राहील का? ज्या प्रकारे आपण पाहिलं तर गोलंदाजीची जी अगदी जमेची बाजू घेतली आहे दिग्विजय चांगली गोलंदाजी होती आहे. हो यावेळी पहा शपथ झाली होते. कुठेतरी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न नव्हता. पूर्णपणे अगदी रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या स्वरूपात पंच देखील दर्शवत आहेत. अगदी एक धाव भेटी आहे. सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने धीम्या गतीने 37 धावा धावफलकावरती. मोठे फटके सर या मॅच मध्ये येत नाहीयेत. अगदी ज्या प्रकारे विचार केला तर पेशवा 11 संघ या मॅच मध्ये आपली जमेची बाजू ठेवतोय गोलंदाजीच्या बाजूने. नक्कीच सर फलंदाजी या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती एक संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत आणि मेहनत करताना दिसत आहेत आणि मेहनत ही करावीच लागेल या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर सर. कारण नक्कीच ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025चा हा थरार आणि या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या नक्कीच एक आकर्षक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं असेल तर घाम घालणं गरजेचं असेल. कारण जो व्यक्ती पाण्याने आंघोळ करतो तो मात्र पोशाख बदलतो आणि जर घामाने आंघोळ करत असेल तर तो नक्कीच एक दिवशी इतिहास घडवत असतो. त्यामुळे इतिहास घडवायचा असेल तर घाम घालणं नक्की गरजेचं असेल. येस, डेफिनेटली चर्चा होती सातत्याने ही स्पर्धा या स्पर्धेचं टायटल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 आपण अनुभवतोय. आज अगदी पाहिलं गेलं तर या मैदानावरती ही स्पर्धा पार पडली जाते. खूप चांगलं आयोजन आणि आयोजनासाठी घेतलेली मेहनत अगदी आपण पाहिलं तर प्रत्येकाने या स्पर्धेची वाट पाहिली. अगदी 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहायची आणि त्यानंतर मात्र मैदानामध्ये उतरण्यासाठी सर्व खेळाडू सिद्ध करायचा. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःचा तोल सांभाळत असताना मात्र ऑन साइडला केलाय. सुजित शेवाळे येतात बॉलच्या खाली. चुकी होतीये. चुकीला माफी नाही. कॅच ड्रॉप होतोय. पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं. यावेळी पहा कॅच ड्रॉप केलाय. अतुल यांचा कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न राहिला होता. अगदी काउ कॉर्नर वरून बॉल पर्यंत पोहोचले. त्यानंतर कोणीतरी गॅदर केलं होतं. थोडंसं हातातून अगदी चटका देऊन बॉल जमिनीला दान झाला. कॅच ड्रॉप होतीये. सिंगल मिळेल 38 धावा. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक धावांसाठी झुंज देत असताना आपल्याला मनोज आणि अतुल हे फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ 12 ते 13 रन्साची सरासरी होती आणि आता जर पाहिलं विचार केला तर 4थं षटक चालू आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या आपण पाहतोय ती 38 वरती 4 विकेट. दिग्विजय निघालेत. यावेळी पहा अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू अगदी मिडॉनवरून येत आहे. सुजित शेवाळे बॉलपर्यंत प्रोटेक्शन दिले. चांगलं फेकी दरम्यान एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे सरसावतीये. काय गोलंदाजी होतीये अप्रतिम. अगदी आक्रमण करण्यामध्ये कुठेतरी फलंदाजांना अपयश येत आहे. पूर्णपणे पाहायला गेलं तर ज्या प्रकारे गोलंदाजी राहते ना सर अक्षरशः फलंदाजांना कसरत आणि मेहनत करावी लागते मोठे फटके खेळण्यासाठी. चांगली गोलंदाजी. नक्कीच यावेळी फलंदाजाकडे कोणतेही उत्तर नसेल गोलंदाजांना द्यायला. कारण एक मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले एक चांगली अंकुश ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याचा अंतिम बॉल या षटकातील. हो अगदी रूम भरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी सिंगल येईल. 40 धावा लगावल्या गेल्या 4 षटकांच्या अखेरीस. 40 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 4 विकेट्स. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. पाहूया आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे अगदी जास्तीत जास्त किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. करंट रन रेट जर विचार केला तर 10च्या सरासरीने मात्र पाहतोय. प्रोजेक्ट स्कोर विचार केला तर सांगतोय 50 पर्यंत तुमची धावसंख्या पोहोचेल. याचा अगदी प्रकारचा तुमचा खेळ या प्रकारचा राहिला तर 50 पर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. परंतु या षटकामध्ये आता वादळी खेळ जर राहिला तर मात्र चांगली धावसंख्या उभारू शकेल. परंतु अंतिम षटक आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अंडर 22चा खेळाडू अर्थातच गोलंदाजीच्या ट्रॅकवरती टीम पेशवा 11 संघाच्या माध्यमातून गोलंदाज ओमकार आपण पाहतोय.
नक्कीच हे हाणामारीचं षटक घेऊन ओमकार येतो आणि ओमकारला नक्कीच कप्तानाची एक विश्वासाची थाप त्याच्या पाठीवर मिळाली असेल, कारण शेवटचं हाणामारीचं षटक हाताळायचं आणि फलंदाजांना धावांपासून रोखून ठेवायचं यासाठी मात्र प्रयत्न असतील ते गोलंदाज ओमकार याचं. पहिलाच चेंडू आपण पाहिला, यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र आपले योग्य निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून डॉट चेंडूची निर्धाव पाहायला मिळते. येस, पहिलाच बॉल डॉट आलाय पहा. अप्रतिम चेंडू ओमकार वाडकरच्या माध्यमातून. अगदी ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर-22 मध्ये देखील या खेळाडूने चांगली गोलंदाजी राहिली होती. बेस्ट बॉलरचा किताब या खेळाडूच्या नावावरती राहिला होता. अगदी त्यातीलच एक मोठं नाव म्हणायला हरकत नाहीये, कारण युवा खेळाडू सध्या आपल्या नावाची चर्चा करताना पाहायला मिळतात. ओमकार वाडकरला आपण पाहतोय अगदी डे स्पेशलिस्ट अंतिम षटक हाताळण्यासाठी. पुढचा बॉल घेऊन निघालाय. ओहो हो, गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल. यावेळी आक्रमण झजवलंय अतुल यांच्या बॅटमधून. यावेळी दे धडक बेधडक फटका आहे अगदी कडक कडक कडक. चेंडू सीमारेषा पार येतोय षटकार साधावा. या युवा गोलंदाज अर्थातच ओमकारसाठी एक सुवर्ण संधी असेल. अजित वरेसर यांच्याकडून जर 2 विकेट या आपण घेतल्या तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी जाहीर झाले. ओमकार या गोलंदाजासाठी 2 विकेट घेतल्या तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केले. यासह पाहूया अंतिम षटक आहे. ओमकार वाडकरसाठी संधी उपलब्ध झाली आहे. 2 विकेट्स प्राप्त केल्या तर अगदी आमचे अजित वरे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळी लॉफ्टेड स्ट्रोक, आणखीन एक मोठा फटका ऑन साइडला. सुजित शेवाळे आहेत बॉलच्या खाली. आता चुकी चुकी चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कॅश ड्रॉप होतोय. यावेळी काय घडलंय, अगदी या खेळाडूंकडून अनपेक्षित खेळ आणि या चुका. नक्कीच सर, या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा तुषार सर बोलत होते की एखाद्या चांगल्या खेळाडूकडून झेल सुटणं हे म्हणजे क्रिकेट, आणि एखादा नौका खेळाडू झेल टिपतोय तो म्हणजे क्रिकेट. आणि हा क्रिकेट आपण खेळ अनुभवतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. हा थरार आपण अनुभवतोय. येस, डेफिनेटली. कॅच कुठेतरी ड्रॉप झाला. 48 धावा. ओमकार वाडकर चांगली गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका आल्यानंतर मात्र अचूक टप्प्याचा मारा राहिलाय. गतीमध्ये परिवर्तन, कुठेतरी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून आक्रमण करण्याचा प्रयत्न होत नाहीये. चांगली गोलंदाजी, अगदी जमेची बाजू घेतली आहे ओमकारने. अगदी सातत्यपूर्व ठेवतोय. पूर्णपणे परिपक्वता या खेळाडूकडे पाहायला मिळतीये. 48 धावा धावफलकावरती आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. अगदी ज्या प्रकारे गोलंदाज बॉलला वळण देत आहेत तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवरती. यावेळी पहा लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. आता सुजित शेवाळे आहेत बॉलच्या खाली. आता पकडलाय कॅच. आता चुकी नाहीये. चांगला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नक्कीच यावेळी शेवटच्या 2 चेंडूवरती काहीतरी मोठे प्रहार करायचे. इराद्याने मारलेला हा फटका नक्कीच अचुल्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षक शेवाळेने यावेळी कोणतीही चूक केली नसेल आणि नक्कीच यावेळी झेल बदलून परतावं लागेल ते अतुल्याला. येस, डेफिनेटली. पहा ना, अगदी सुजित शेवाळेकडून 2 कॅच ड्रॉप झाले. अगदी बॉलने सुजितचा पिच सोडला नव्हता. सुजितकडेच कॅच पाहायला मिळाली अगदी तिसऱ्या वेळी देखील, आणि तिथे मात्र कॅच पकडला गेला. फलंदाज बाद झाला. विकेटचं पतन झालं. तब्बल 5 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत टीम विधान प्रतिकेलीवर सातारा संघाने. 48 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय 5 विकेटच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर या षटकातील अंतिम बॉल, अर्थातच या इनिंगचा अंतिम बॉल हाताळेल ओमकार वाडकर. न्यू बॅटर येथील मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग गेटवरती सज्ज होतील. ऑन स्ट्राईक बॅटर विजय सज्ज होत आहेत. या बॉलवरती सर एखादा मोठा फटका आला ना, जर चांगली धावसंख्या उभारू शकते, कारण सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पाहिला अगदी 47 धावांचं लक्ष असताना देखील या धावा पूर्णपणे थांबवल्या गेल्या होत्या. म्हणजे अप्रतिम गोलंदाजीचा मारा राहिला होता. अगदी 30 टीम आपण पाहतोय. अंतिम बॉल. यावेळी नक्कीच हलकेच स्टेअर केलाय चेंडू. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. चेंडूची फेकी येईपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठी संघर्ष करताना दिसले ते दोन्ही फलंदाज. या ठिकाणी दुसरी धाव घेताना आपल्याला धावची 2 परताना पाहावं लागते, म्हणजेच 6वा धक्का बसेल. येस सर. किरण सर, टॉस साठी आपण जाऊयात. अगदी पाहायला गेलं तर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, जिथे इनिंग ब्रेक मध्ये अगदी पाहायला गेलं तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. आमने सामने मुकाबला सुरवेट टायगर्स विपक्ष शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला असेल.
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य किरण मस्कर सर तुमच्या समोर जोडले जातील. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे 49 आणि 50 धावांचं लक्ष या मॅच मध्ये दिलं गेलं. म्हणजे प्रोजेक्ट स्कोर खरा बोलतो हे मात्र आता स्पष्ट झालंय. 50 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. टीम वेदांत प्रतीक 11 सातारा संघाच्या माध्यमातून टीम पेशवा 11 या संघासाठी. चला थोडासा स्पीडअप घ्या. टीम अजून 2 मॅचेस कव्हर करायच्या. 10 मॅचेस टोटल आहेत म्हणजे 8 कव्हर झाले तरी संडेचा लोड थोडासा कमी होतोय. यासाठी तुमच्या मागे हात धुवून लागतोय आम्ही. टॉस करूयात. दोन्ही टीम्स आहेत शाहू सेल्व्हेलियर शाहूवाडी कोल्हापूर. विपक्ष आपण पाहिलं तर सुरवे टायगर्स. महत्वाचा टॉस आहे. हेड और टेल कोण मागणार आहे टॉस? ओके सुरवे टायगर टॉस मागणार आहे. सो हेड आणि टेल. येस दादा स्पिन दी कॉइन. आपण टॉस उडवायचा आहे. हेड हा कॉल आहे सुरवे टायगर टीमचा आणि हा टेल आहे. हा हेडच आहे. टॉस जिंकला. 2 मॅचेस खेळला. चांगला कमबॅक झालाय टीमचा. काय बोलशील कमबॅकच्या बाबतीत? एक चांगल्या 76 धावा चेसिंग त्यामध्ये तुझा वाटा आणि खास करून जी पार्टनरशिप झाली त्याबद्दल काय बोलशील? नक्कीच मॅच विनिंग पार्टनरशिप होती आणि कसं पहिल्या मॅचला लवकर आऊट झाल्यामुळे तर मॅच चेंज झाली. त्यामुळे पूर्ण ठरवलं होतं की समोरच्याला खेळून देणार, कॅल्क्युलेशनने खेळत राहणार. धर्माच्या तुमच्या बॅटिंगमुळे त्या पार्टनरशिपमुळे त्या खेळामुळे टीममध्ये वेगळा जोश आलाय का? नक्कीच नक्कीच चांगली बॅटिंग केली धर्माने पण. एक 2-3 सिक्स मस्तच मारले त्याने. टॉस जिंकलायस आता महत्वाचा निर्णय. बॉलिंग करू. ओहो टॉस तू जिंकणार होतास आणि बॉलिंग घेणार होतास. मी बॅटिंग करणार होतो. वाह मग त्याला जे हवं आहे ते मग असं डायरेक्ट विदाउट टॉस घेतलं असतं. मात्र एनिवे काय बोलतोस? टीम थोडासा नाराज चेहरा दिसतोय. व्हॉट हॅपन? 2 मॅच हारलो म्हणजे आता 2 मॅच जिंकायलाच पाहिजे. एनी हाव करूया मरोची मॅचेस. काय प्लॅन म्हणजे चांगले खेळणे. चांगलं खेळणे. काही कोणाला बसवणार, कोणाला नवीन चेहरा? हा नवीन चेहऱ्यांना संधी देणे. काही खास कारण शोधून काढलं का? टीमचं कॉम्बिनेशन थोडंसं आम्हाला मिसमॅच दिसतंय. हा बरोबर आहे. कॉम्बिनेशन होत नाही. राईट. थँक्यू सो मच. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. टॉस जिंकला सुरवे टायगरनं. दे वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शाहूवाडी या टीमसाठी कोल्हापूर या टीमसाठी खूप महत्त्वाची मॅच आहे. कारण की ऑलरेडी सुरवे टायगर 2 मधील एक मॅच जिंकले. 76 धावांची नॉटआउटची पारी करून या मॅचमध्ये आपण पाहिलं तर धर्मानं सुरवे टायगर टीममध्ये एक चांगला जोश दिला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर थोडीशी नाराज दिसली आज शाहूवाडी कोल्हापूरची टीम. मात्र कॅप्टनने सांगितलं नो वरी, एक चांगला परफॉर्मन्स आम्ही घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये एक कमबॅक होईल. लेट्स सी यानंतर मॅचची ती कहाणी आहे. पण आताची कहाणी थोडीशी अर्धवट राहिली कारण की कॉमेंट्री बॉक्स मधून पहिल्या इनिंगचा खेळ झाला. दुसऱ्या इनिंगचा खेळ ऐकूयात. PMPL 2.0 जोडून राहा. अजून काही मॅचेस बाकी आहेत. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मराठी भाषेतली एक वाणी ऐकूयात. थँक्यू सो मच सर. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ अगदी पाहायला गेलं तर अप्रतिम राहिला होता. तब्बल 50 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केले गेले आणि त्याच धावा कुटण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. शरद कोंडाळकर आणि त्यांच्या सोबतीला कराडचा डॉन सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी सज्ज झाली आहे. 50 धावांचा पाठला करायचा आहे आणि त्यासाठी मात्र ही जोडी अगदी खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल. ही जोडी सज्ज झाली आहे. चला प्लीज विनंती करेन थोडंसं स्पीडअप घ्या. आमचे ऑफिशियल अंपायर्स देखील विनंती करेन. चला वेदांत प्रतीक 11 टीम चला थोडंसं सहकार्य करा. खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस पर्व क्रमांक 2 आपण अनुभवतोय. पहिल्या दिवसामधील अगदी पाहायला गेलं तर मॅच क्रमांक 6 आतापर्यंत आपण अनुभवतोय. चांगली मॅच. वेदांत प्रतीक 11 सातारा विपक्ष पेशवा 11 या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला सर आपण अनुभवतोय. अगदी आमच्या समेत आजच्या या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी राजेश पाताळे सर जोडलेले आहेत. त्याचबरोबर विचार केला तर लाईव्ह स्कोररच्या भूमिकेमध्ये नितीन पवार सर अगदी अप्रतिम कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे. अगदी प्रत्येकाची भूमिका या स्पर्धेमध्ये महत्त्वाची राहिली आहे. प्रत्येकाचं मोलाचं योगदान आणि त्याच प्रकारची ती भूमिका पार पडत असताना प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सर्वांचं कौतुक करावं लागेल. चला पुन्हा एकदा घेऊन जातोय तुम्हाला या स्पर्धेच्या दिशेने जिथे मात्र सेकंड इनिंगला होईल सुरुवात.
30 बॉल बनवायचे आहेत 50 धावा आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंड सुजित शेवाळे, नॉन स्ट्रायकिंग एंड शरद कोणाळकर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक सकपाळ. पहिला बॉल, लेट्स प्ले. यावेळेस सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तेवढंच खणखणीत उत्तर आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. पहिल्याच चेंडूवरती आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला सुजित दिसतोय. पहिलाच बॉल आक्रमण केलंय, प्रतीक सकपाळ वरती चढवलेला हल्ला. पहिल्याच बॉल वरती दादागिरी दाखवली आहे. अगदी या धावा 50 धावा मी तर म्हणेन पेशवा 11 संघासाठी साध्या सोप्या आहेत, परंतु मॅचचा रिझल्ट अजूनही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्हाला स्वतःला तिथे सिद्ध करावं लागेल. 4 धावा पहिल्याच बॉलवरती लगावल्या गेल्यात. आलाय चौकार सुजित शेवाळे यांच्या बॅटमधून. अप्रतिम फटका. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर विचार करायचा आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करायची हा मानस घेऊन उतरलेली ही जोडगोळी. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पुन्हा एकदा खणखणीत चौकार पाहायला काय मिळतोय. फटका सजवला, अप्रतिम स्ट्रोक सुजित शेवाळे. पूर्णपणे अगदी गोलंदाजाला ओळखलं, स्टान्स बदल आणि तदनंतर मात्र अनोख्या शैलीमध्ये हा फटका सजवला. हलक्या हाताने मात्र पुश केला. तिथे मात्र हा फटका जमिनी लगत अगदी गुदगुल्या करत सीमारेषा बाहेर चाललाय. 4 धावा मिळत आहेत. 8 धावा लगावल्या गेल्या 2 बॉलच्या पाठीमागे. काय बॅटिंग करतोय सुजित शेवाळे. नक्कीच यावेळी टार्गेट जरी 50 असं कमी असलं तरी मात्र आपला जी फलंदाजीची जी आपली एक किमिया म्हणावी लागेल किंवा फलंदाजीची जी विचारसरणी आहे ती मात्र बदलणार नाही हा शेवाळे फलंदाज. ओहो हो, यावेळी पहा अगदी घुडका टेकला होता. अगोदरच अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला होता. कुठेतरी पिवनचं षटक आहे. अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी मानस ठेवला जातो आणि सुजित शेवाळे सातत्याने हे फटके यशस्वीरित्या प्राप्त करताना मी पाहिलेला आहे. यावेळी चांगला बॉल प्रतीक सकपाळचं देखील कौतुक करावं लागेल. 2 चौकार आल्यानंतर मात्र यावेळी आलेला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. यावेळी पुढचा चेंडू हलकेच पॉईंटच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न होता, परंतु यावेळी ऐन म्हणजे आपल्या विकेट किपरच्या मागे चेंडू जातोय आणि नक्कीच या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. पण चौकार या ठिकाणी घोषित होतोय आणि म्हणजेच या 4 धावांनिशी संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिले 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. ते बॅट्समन सुजित. अप्रतिम बॅटिंग. अगदी प्रतीक याच्यावरती अगदी जागा बनवून फटके केले जात आहेत. 12 धावा लगावले जात आहेत धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग. प्रतीक सकपाळ निघालाय. ओहो हो, यावेळी पहा अगदी बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत. फेकी देखील चांगली आहे. सिंगल मिळेल. यावेळी संयम ठेवला. लोअर फुलटॉस बॉल सध्या त्यांनी सुजित शेवाळेला पाहिलेला आहे. आक्रमण करतात परंतु यावेळी हलक्या हाताने खेळला, पूर्णपणे स्टीअर केला आणि सिंगल मिळतीये. स्ट्राईक रोटेट झाली आहे. शरद कोंडाळकर. पहा एक वादळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तर दुसरं तुफान आता मात्र स्ट्राईक वरती. शरद कोंडाळकर. नक्कीच आता शरद मात्र स्ट्राईकला पहिल्यांदाच येतोय. शरदकडे सुद्धा तेवढी ताकद असेल मोठे फटके सजवण्याची. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय आणि व्ही शेप मध्ये फटका मारलाय. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असेल. क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. येस डेफिनेटली. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती 15 धावा लगावल्या गेल्या आहेत. अगदी 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 24 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धावा आणि या धावांचा पाठलाग करायचा आहे. अगदी शरद कोंडाळकर आणि सुजित शेवाळे ही जोडी पूर्णपणे खेळपट्टीवरती सर थांबली नाही. मॅच अगदी लवकर संपवण्याचा इरादा त्यांचा असेल. अगदी त्याच प्रकारे माइंडसेट बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेत. कारण पहिल्याच 2 बॉलवरती आपण पाहिलं ज्या प्रकारे आक्रमण राहिलं. 2 बॉल बॅक टू बॅक आलेले, 2 चौकार आणि तदनंतर मात्र संयम ठेवला. थोडंसं शांत गतीने मात्र चाललेला खेळ पाहायला मिळाला 15 धावा धावफलकावरती. नक्कीच सलामीच्या जोडीचं हेच काम असतं की सखाऱ्या चेंडूवरती मोठे फटकेबाजी करायची आणि आपल्या संघाच्या म्हणजे विजयासाठी मोलाचा वाटा उचलायचा. हे मात्र दोन्ही फलंदाज करताना यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस येस डेफिनेटली. पेशवा 11 संघ सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. दोन्ही मॅचेस खेळत असताना पूर्णपणे संयमी खेळ आणि दोन्ही मॅचेस विन झालेले आहेत. ही मॅच देखील महत्वाची आहे. या मॅच मध्ये देखील गोलंदाजी चांगली राहिली. गोलंदाजीची जमेची बाजू जी राहिली होती अप्रतिम आणि बॅटिंग करत असताना या 50 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेत. येणारे 24 बॉल बनवायचे आहेत 35 धावा. सुजित शेवाळे ऑन स्ट्राईक. नक्कीच. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल तो प्रशांत नावाचा गोलंदाज. यस प्रशांत बोत्रे. आता मात्र जबाबदारी घेतली आहे. दुसरं षटक पाहूया. पहिला बॉल. पहिलाच बॉल जागा बनवली. अगदी यावेळी बॉल चाललाय कव्हर्सला. चेंडू सीमारेषा पार. तोडफोड येतो आहे 4 धावांसाठी. PMPL ब्रँडेड स्ट्रोक सुजित शेवाळे. चौकार. 4 धावा.
नक्कीच यावेळी सुद्धा सुजित शेवाळेचा विचार केला तर नक्कीच पहिल्यापासूनच तयार होता की ह्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा आणि गोलंदाज प्रशांतवरती आपला दबाव टाकायचा. या इराद्यानेच हा फटका त्याच्या बॅटमधून निघालेला आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती अगदी प्रत्येक बॉल वरती सर आक्रमण केलं जात आहे. म्हणजे ही मॅच लवकर संपवायचा इरादा स्पष्ट केला जातोय पूर्णपणे. ही मॅच लवकर संपवेल का? अगदी लवकर संपवली तर आयोजकांचा देखील वेळ वाचेल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण कुठेतरी वेळेनुसार चाललेलो आहे. परंतु अगदी पाहूया 19 धावा लगावल्या गेल्या आहेत. प्रशांत बोत्रे पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार, 4 धावा मिळत आहेत. चांगली बॅटिंग सुजित शेवाळे इन्फॉर्म बॅटर, 6 बॉल आतापर्यंत वैयक्तिक 17 या आकड्यावरती खेळतोय. पाहूया. ओहो यावेळी पहा ओळखलं, जागा बनवली, यावेळी ताकद नजाकत त्याचा परफेक्ट मिलाव. चेंडू सीमारेषा पार फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुजित शेवाळे कराडचा डॉन, आणि डॉन म्हटलं तर दादागिरी, दादागिरी, रुबाब आणि दहशत दाखवली जाते. चेंडू सीमारेषा पार, षटकार. यावेळी मात्र सुजितचं कौतुक करावं लागेल. फलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाजावरती दबाव टाकण्याचं तंत्र त्याने अवलंबलंय आणि यावेळी नक्कीच त्या तंत्राचा वापर करून नक्कीच चेंडूला पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर भिरकावताना आपल्याला पाहायला मिळालंय. याचा थर्ड अंपायर आहेत, आता चेक केलं जाईल. अच्छा हा स्टिकच्या मागे गेला ना. येस हा डेड बॉल असेल आता सांगितलं जात आहे. अगदी थर्ड अंपायरच्या माध्यमातून अगदी पाहिलं गेलं, अगदी क्रिसच्या पाठीमागे गेले आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवला. असा फटका तुम्ही खेळू शकत आहे. दोन्ही पाय क्रिसच्या बाहेर गेलेत, म्हणजे अगदी हा डेड बॉल असेल, पंचाने दर्शवले गेले. येस एक पाय जर तुमचा क्रिसमध्ये असता तर कुठेतरी हा फटका निश्चितच तुम्हाला 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु हा डेड बॉल आहे असं दर्शवलं गेलंय. चला प्रशांत बोत्रे पुन्हा एकदा सज्ज होतील पुढचा बॉल घेऊन. स्ट्राइकिंग एंड सुजित शेवाळे. यावेळी मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूची थोडी उसळी जास्त होती आणि नक्कीच पंचांचे दोन्ही हात आपल्याला जमिनीला समांतर पाहायला मिळत आहेत. समांतर धावेने धावसंख्येत भर पाहिलेली पाहिजे. संघाची धावसंख्या 20 ही फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 1.1 चा खेळ झालाय. पुढचा बॉल. हो यावेळी पहा अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला होता, पूर्णपणे डॉट बॉल येतोय. बीट होत आहेत बॅटर, चांगली गोलंदाजी होतीये. अगदी शरीरापासून दूर ठेवलेला बॉल कुठेतरी कट करायचा होता. चांगली गोलंदाजी प्रशांत बोत्रेच्या माध्यमातून. यावेळी विचार केला फलंदाज सुजित याचा तर पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडलाय आणि त्याचा कॉन्फिडन्स यावेळी दुणावलेला असेल, त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अशीच आतषबाजी करायचा त्याचं मानस असेल आणि लवकर हा सामना संपवायचा हा सुद्धा विचार असेल, कारण कुठेतरी स्ट्राईक रेट रन रेट वाढवून सामन्या या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवता येईल या इराद्याने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी काय चेंडू हाताळलाय प्रशांत बोत्रे, अप्रतिम चेंडू अगदी हलक्यात आणि यावेळी खेळला सुजित शेवाळेने. तर मात्र अगदी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. मयूर शिंदे फेकी देखील चांगली राहिली, सिंगल मिळाली. अगदी 21 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. अगदी आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला अगदी विटॅमिन ग्लुकोन डी ज्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि दिलं गेलं ते आमचे पाहिलं तर नरेशजी नवसरे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब, मनापासून अधिक स्वागत. शेखरजी नवसरे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो, कारण की त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ग्लुकोन डी हे देण्यात येणार आहे. कारण की सध्या आपण पाहिलं तर ऊन जास्त आहे, उन्हाळा जास्त आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर खेळाडूंना एनर्जीची चांगली काळजी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून घेतली गेली आहे. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. काय फटका सजवलाय, अप्रतिम स्ट्रोक, क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका. फलंदाज शरद कोंडाळकर यांच्या बॅटमधून आपण पाहिला. काय फटका सजवलाय, रिप्ले मध्ये आपल्याला आपण पाहू शकाल. अप्रतिम स्ट्रोक, अगदी प्रशांत बोत्रेवरती चढवलेलं आक्रमण आपण पाहिलं. अगदी प्रशांत निघाले, लेफ्ट आर्म आहेत आणि त्यानंतर मात्र यावेळी पहा काय फटका केलाय. अप्रतिम, दोन्ही अगदी स्टान्स अगदी बदलले. अगदी फुटवर्कचा वापर चांगला राहिला होता. तिथे आलेला हा
षटकार पाहायला मिळालाय. काय स्ट्रोक सजवलाय. हे खेळाडू असेच घडत नाहीयेत, पूर्णपणे स्वतःला अगदी मैदानामध्ये झोकून देतात आणि यावेळी मात्र शरद कोंडाळकर बँडच्या बॅटमूस आलेला षटकार पाहायला मिळाला. नक्कीच सर, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचं असतं आणि तेच फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं ते शरद याच्या बॅटमधून. येस डेफिनेटली 27 धावा धावफलकावरती 50 धावांचा पाठलाग करत आहे. यावेळी पहा हलक्याने केलाय, पूर्णपणे जागा बनवली. क्षेत्ररक्षकाला पाहिलं होतं परंतु यावेळी रनआउटची संधी उपलब्ध होती, चुकी झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, कॉल आहे सुजित शेवाड यांचा. येस डेफिनेटली 2 धावा मिळत आहेत. यावेळी नक्कीच एक संधी होती, कारण ही संधी अशी असते की चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी. बिस्किट जर तुम्ही चहात बुडून जर वाट पाहत राहिलात तर ते बिस्किट नक्कीच वितळून त्या चहात पडतं. म्हणून जर तुम्हाला ते बिस्किट लवकर संपवायचं असेल चहात बुडवल्याबरोबर नक्कीच त्या संधीचा तुम्हाला उपयोग करून घ्यावा लागेल आणि तीच संधी या ठिकाणी विकेट मिळवण्यासाठी नक्की प्राप्त झाली होती संघाला. परंतु तेवढं असं टीमवर्क इथे पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाची खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र येस डेफिनेटली. चला थोडंसं स्पीडअप घ्या विनंती करेन. अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 षटक समाप्त, 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहा अगदी विचार केला तर सर चर्चा करतोय येणारे बॉल आपण पाहिलं तर 18 आहेत आणि येस माफी असावी, जो षटकार ऍड झाला होता 29 धावा आहेत धावफलकावरती. 29 धावा, 2 षटक समाप्त. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे 21 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच 7 धावांची सरासरी राखावी लागेल प्रत्येक षटकामागे. 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि 3 षटकानंतर नक्कीच या सामन्याचा निर्णय काय असेल तो मात्र पाहण्याजोगा असेल. येस डेफिनेटली. अगदी सुजित शेपाडे ऑन स्ट्राईक आहेत, नॉन स्ट्रायकिंग विथ कोंडाळकर. ही सलामीवीर जोडी जी आली ना पूर्णपणे या मॅच मध्ये त्यांचा परफॉर्मन्स दर्जेदार राहतोय. अगदी पार्टनरशिप मॅच ही फिनिश केली जाईल का पाहूया. सुजित शेपाडे ऑन स्ट्राईक, गोलंदाज निघालाय. अप्रतिम फटका यावेळी पाहायला मिळालाय. सुजित शेवाडे नावाचा डंका, अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, PMPL ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळी पहा अप्रतिम फटका, मयूर शिंदे यांच्यावर पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पहा काय फटका सजवलाय. सर्कस में शेर को काबू करना आसान है लेकिन इस फलंदाज को इस खुले मैदान में आप काबू नहीं कर सकते. आलेला षटकार अगदी बरोबर. आणि सुजित शेवाळे सध्या बॅटिंग करतोय आणि ज्यांचा आवडता खेळाडू आहे तेच आपण पाहिलं तर संत बाळूमामा फिश कंपनीचे सर्वा, त्याचबरोबर पाहिलं तर संत बाळूमामा फिश कंपनी, त्याचबरोबर संत बाळूमामा वॉरियर्स हा संघ त्यांचा आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट खेळतो. निहाल ग्रुपमध्ये खेळला, सातारा प्रीमियर लीगमध्ये, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये. त्याचबरोबर आपण पाहिलं तर खेळाडूंना खऱ्या अर्थानं व्यासपीठ देणारं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी मच्छी मार्केटमधील सर्व खेळाडूंसाठी संत बाळूमामा प्रीमियर लीग मागील 1 महिन्यापूर्वी ते घेऊन आले होते. त्या स्पर्धेचे प्रमुख भाग्यविधाते होते आमचे सन्माननीय आदरणीय दिनकरजी शेवाळे शेठ यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम आदरणीय दिनकरजी शेवाळे शेठ, आपलं मनापासून अधिक स्वागत. आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी जेव्हा मॅच चालू झाली नव्हती त्यांना माहिती होतं सुजितची पहिली मॅच आहे. सगळ्यात पहिल्यांदा फोन त्यांचा आला आणि सगळ्यात पहिल्यांदा लिंक मागवून घेतली की सुजितची बॅटिंग मला बघायची आहे, कारण की हा खेळाडू भविष्यामध्ये 7 समुद्र पार जाणार हे त्यांनी ओळखलंय. यासाठी त्याला सपोर्ट करणारे एक चांगले संघमालक अर्थातच दिनकर शेवाळे शेठ यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 या सोहळ्यामध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. येस वळूयात मॅचच्या दिशेने. 37 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ऑन स्ट्राईक सुजित शेवाळे आपण पाहतोय. अगदी आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा खेळ पाहण्यासाठी पाहूया. यावेळी पहा अगदी हलक्याने घेण्याचा प्रयत्न होता, रूमवरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मयूर शिंदे पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारे वेगाने षटक हाताला गेले ना, अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी सुजितचे फॉलोअर्स पण या ठिकाणी भरपूर आहेत आणि सुजितला फॉलो करण्याचं कारण काय आहे तो सुजित आतमध्ये या मैदानावरती आपल्याला दाखवून देताना दिसतोय. 11 चेंडू आणि 25 धावांची खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पेशवाई 11 संघासाठी आता मात्र 14 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल ती जिंकण्यासाठी. मयूर शिंदे निघालाय. यापुढे हलक्या हाताने खेळलाय, पूर्णपणे लोअर फुल टॉस बॉल होता, दिशा दिली बॉलला, सिंगल मिळेल. अगदी मिडॉन वरून खेळला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत, फेकी चांगली आहे.
एकच धाव मिळेल. पहा पूर्णपणे संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण मॅच आतापर्यंत बनत चालली आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 38 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी 2.5चा खेळ म्हणजे अगदी तिसरं षटक. अंतिम बॉल आहे मयूर शिंदे हातातील अंतिम बॉल. स्ट्रायकिंग एंड शरद कोंडाळकर ऑन स्ट्राईक. नक्कीच समीकरण पाहिलं तर 13 चेंडू आणि 12 धावा. यस, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये अगदी कराड तालुक्यातील बुरबुशी गावचे एक चांगले खेळाडू अर्थातच निलेश पाटील यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. यावेळी मात्र धावचीतसाठी अर्थातच टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते, थर्ड अंपायरची मदत घेतली जाते. येस, डेफिनेटली. पहा प्रत्येक मुवमेंट फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मात्र आता चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर आमचे पंच जोडले जातील आमच्या समेत स्क्रीनवरती. तर साइड अँगलनी चेक केलं जाईल. येस, अगदी अगदी सालसोय मैदान आणि सालसोय मैदान म्हटलं तर खऱ्या अर्थानं लारादादा यांची खऱ्या अर्थानं उल्लेख केला जातो. जे आपण पाहिलं तर याच मैदानामध्ये मोठे झाले. खेळत खेळत आपण पाहिलं तर आपल्या नावाला लारादादा या नावानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखले गेले. अगदी नॉट आउट असेल, आताची धाव पूर्ण असेल आणि आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्याची स्पर्धा असेल, या मैदानामध्ये जेव्हा एखादा तालुका स्पर्धा घेतो तेव्हा लारादादांचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर महत्त्वाचा सपोर्ट असतो आणि तेच लारादादा आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. PMPL 2.0 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत 10 धावा. पूर्णपणे मॅच मध्ये अगदी पाहायला गेलं तर पेशवा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सर, येणारे 12 बॉल आहेत आणि 10 धावा बनवायच्या आहेत. साधं सोपं समीकरण आहे. नक्कीच समीकरण सोपं आहे, पण गोलंदाजाचा वरती विश्वास ठेवायला लागेल कप्तानाला, नक्कीच संघ मालकांना. कारण गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये काहीतरी किमया करून हा विजय आपल्या बाजूने खेचून होऊ शकतो, हे मात्र पाहण्याजोगं असेल. 12 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आपण पाहतोय. येस, डेफिनेटली. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा आपण पाहतोय सुजित शेवाडे, सध्याच्या घडीला चर्चेत असलेले नाव. आणि पाहायला गेलं तर कराड तालुक्यामधील एक पहिला शतकवीर जो ठरला सुजित शेवाडे, ज्याने मात्र अप्रतिम खेळ केला होता, तोच खेळाडू ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती शतकवीर सुजित शेवाडे. येणारे 12 बॉल बनवायचे आहेत 10 धावा. नक्कीच सुजित कडून अपेक्षा पण असेल लोकांची या सामन्यामध्ये मोठा विजयी फटका मारण्याची, आणि यावेळी मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. आता समीकरण मात्र एकदमच सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त 4 धावांची गरज असेल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अप्रतिम बॅटिंग सुजित शेवाडे, असं ज्वलंत जिवंत उदाहरण या फटक्यावरती पाहायला मिळालं. यावर देखील पहा, या बॉलवरती मॅच फिनिश करायचा प्रयत्न राहिला होता. चांगला बॉल, अगदी बॅटची खालची कड, अगदी गल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. तिथे मात्र बॉल अडवला, कोणतीही धाव घेतलेली नाहीये. येणारे 10 बॉल आहेत आणि 4 धावा. म्हणजे जो षटकार आला तो अगदी विजयाचं अंतर कमी करणारा षटकार होता. अप्रतिम फटका. 46 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळी पहा, असा बॉल सुजित शेवाळेला तुम्ही हाताळू शकत नाहीये. अप्रतिम फटका, पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल, इट्स अ ब्युटिफुल. तर नक्कीच या षटकाराने विजय प्राप्त करतोय तो संघ पेशवाई 11. अर्थातच 10 विकेटने हा विजय प्राप्त होतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर ठरतोय तो सुजित. नक्कीच 15 चेंडू आणि 38 धावांची भारदार खेळी.